आपल्या सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, वनरक्षक भरतीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. रामसर स्थळे 50 महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत आपण. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तो आपला, रामसर करार कोणत्या वर्षी झाला? तर रामसर करार जो झाला तो 1971 मध्ये झाला. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, रामसर करार कोणत्या देशात झाला? तर रामसर करार जो झाला तो इराणमध्ये झाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, रामसर कराराचा मुख्य उद्देश काय आहे? तर रामसर कराराचा मुख्य उद्देश जो आहे ते पाणथळ क्षेत्रांचा संरक्षण करणे. जे आपला राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, भारताने रामसर करारावर कधी स्वाक्षरी केली? तर भारताने रामसर करारावर जी स्वाक्षरी केली ते 1982 मध्ये केली. सी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर पहिले रामसर स्थळ जे आहे ते चिल्का सरोवर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यांना क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते राजस्थानमध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. क्वेश्चन सातवा येतो, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर चिल्का सरोवर जे आहे ते ओडिसामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर जे आहे ते मणिपूरमध्ये आहे. जे आपलं राईट आन्सर येईल ते येईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, उलर सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर उलर सरोवर जे आहे ते केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर या प्रदेशात आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 येतो मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते? तर भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ जे आहे ते आहे सुंदरबन वेंटरलँड आहे. डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर पहिले रामसर स्थळ जे आहे ते नांदूर मधमेश्वर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो मित्रांनो, नांदूर मधमेश्वर रामसर स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदूर मधमेश्वर रामसर स्थळ जे आहे ते नाशिकमध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. क्वेश्चन 13 मित्रांनो, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, लोणार सरोवरला रामसर स्थळ दर्जा कधी मिळाला? लोणार सरोवरला जो रामसर स्थळचा दर्जा मिळाला तो 2020ला मिळाला. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो, महाराष्ट्रात किती रामसर स्थळ आहे? तर महाराष्ट्रात जे आहे ते 3 रामसर स्थळ आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो मित्रांनो, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या शहराजवळ आहे? तर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य जे आहे ते मुंबई शहराजवळ आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो मित्रांनो, ठाणे खाडीला रामसर स्थळ दर्जा कधी मिळाला? रामसर स्थळ दर्जा मिळाला तो 2021ला मिळाला. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18 येतो मित्रांनो, भारतातील सर्वाधिक रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वाधिक रामसर स्थळ जे ते राज्यात आहे उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, हरिके वॅटरलँड कोणत्या राज्यात आहे? हरिके वॅटरलँड जे आहे ते पंजाबमध्ये आहे. पंजाब राज्यामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन मित्रांनो, सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर सांबर सरोवर जे आहे ते राजस्थानमध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन मित्रांनो, दीपोर बिल कोणत्या राज्यात आहे? दीपोर बिल जे आहे ते आसाम राज्यामध्ये आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. 22वा क्वेश्चन येतो, ईस्ट कोलकाता वेटलँड कोणत्या राज्यात आहे? ईस्ट कोलकाता वेटलँड जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, भोज वेटलँड कोणत्या राज्यात आहे? भोज वेटलँड जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, नल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नल सरोवर पक्षी अभयारण्य जे आहे ते गुजरातमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन मित्रांनो, रामसर दिन कधी साजरा केला जातो? रामसर स्थळ दिन जो साजरा केला जातो तो 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. 26वा क्वेश्चन येतो, रामसर कराराचे सचिवालय कुठे आहे? तर रामसर कराराचे सचिवालय जे आहे ते ग्लँड येथे आहे. जे आपलं राईट आन्सर होईल ते बी होईल, ग्लँड स्वित्झर्लंडमध्ये. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मित्रांनो, काबरथाल रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? काबरथाल रामसर स्थळ जे आहे ते बिहारमध्ये आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. 28वा क्वेश्चन येतो, आसन संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर आसन संवर्धन राखीव क्षेत्र जे आहे ते उत्तराखंडमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो,
मोरारी रामसर स्थळ कुठे आहे तर जे मोरारी रामसर स्थळ आहे ते लडाखमध्ये आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. तिसरा क्वेश्चन तो होकेरा वेटलँड कुठे आहे? होकेरा वेटलँड जे आहे ते जम्मू काश्मीरला आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील रामसर स्थळांची संख्या 2025 पर्यंत किती आहे? तर रामसर स्थळांची जी हे संख्या आहे ती आहे 89, जे आपलं राईट आन्सर आहे सी येईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सुंदरबन रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर सुंदरबन रामसर स्थळ जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. 23वा क्वेश्चन येतो, वेम्बरलँड कोल वेटलँड कोणत्या राज्यात येतं? ते आहे राज्यात केरळ राज्यामध्ये, जे राईट आन्सर आहे ए येईल. 34वा क्वेश्चन आहे मित्रांनो, अष्टमुडी सरोवर कुठे आहे? अष्टमुडी सरोवर जे आहे ते केरळमध्ये आहे, जे आपला राईट आन्सर होईल. 32वा क्वेश्चन, समस्तकोटा सरोवर कोणत्या राज्यात आहे? समस्तकोटा सरोवर जे आहे ते केरळमध्ये आहे, जे आपला राईट आन्सर होईल. 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भितरकनिका मॅंग्रोव्ह कोणत्या राज्यात आहे? तर भितरकनिका मॅंग्रोव्ह जे ओडिशा राज्यामध्ये हे आपलं राईट आन्सर होईल. 37वा क्वेश्चन येतो, रण ऑफ कच्छ कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे गुजरातमध्ये, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, यशवंत सागर रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? ते यशवंत रामसर स्थळ जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. यशवंत सागर रामसर हे आपला राईट आन्सर होईल. 39वा क्वेश्चन येतो, सोरेनीसर मानसर सरोवर कुठे आहे? सोरेनीसर मानसर स्थळ जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये आहे, बी जे आपला राईट आन्सर होईल. 40वा क्वेश्चन येतो, नांगल वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नांगल वन्यजीव अभयारण्य जे आहे ते पंजाब राज्यामध्ये आहे, हे जे आपला राईट आन्सर होईल. रामसर स्थळ कोणत्या परिसंस्थेशी संबंधित आहे? तर रामसर स्थळ जे परिसंस्थेशी संबंधित आहे ते पाणथळ प्रदेशशी संबंधित आहे, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42वा येतो मित्रांनो, भारतातील सर्वात प्रसिद्ध खारट पाण्याचे रामसर सरोवर कोणते? तर खारट पाण्याचे रामसर सरोवर जे आहे ते सांबर आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, फ्लोटिंग नॅशनल पार्क कोणत्या रामसर स्थळाचा आहे? तर फ्लोटिंग नॅशनल पार्क जे आहे ते लोकटक या स्थळाचा आहे, तर ए जे आपला राईट आन्सर होईल. 44वा क्वेश्चन तो, केडबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्य सरोवरात आहे? तर ते सर्व आहे लोकटक सरोवर. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.